पळतेस? नाही रे, उशीर होईल ना. नकारावर ठाम आहेस की विचार बदललास आता? विचार बदलायचं काय कारण? मला काय माहित. अत्यंत विचित्र स्वभाव आहे तुझा. अर्णवचा विषय टाळतेस, मगाशी भेटलीस तेव्हा काहीतरी वेगळं बोलतेस, आता काहीतरी वेगळं बोलतेस. काय माहिती, तासापर्यंत त्या हृदय मर्दमच्या बिल्डिंगशी पोचेपर्यंत म्हणशील आता ह्याच्याशीच लग्न करते. माझ्यापेक्षा तुलाच जास्त काळजी रे माझ्या लग्नाची. काय हरकत आहे? मला सांग ना, हरकत काय? त्या हृदय मर्दमचा स्वभाव जर खरंच चांगला असेल तर त्या मुलाशी लग्न करायला हरकत काय? हा ए, नाहीतरी त्याला भेटायला चालीस ना मुंबईहून इथपर्यंत? अर्णवला माहितीये काय? विल यू प्लीज जस्ट शट अप. प्रत्येक गोष्टीत मस्करी करायलाच पाहिजे का? आयला हे बरं आहे. म्हणजे इतक्या वेळ तू माझी मस्करी करतो तेच ते चाललं. आता जरा कुठे मी तुझी मस्करी करतो तर लगेच ओके फाईन फाईन, आय एम सॉरी. नाही, सॉरी म्हणायचा प्रश्नच येत नाही. समोरच्या माणसाची काय परिस्थिती याचा विचार न करता सतत बोलत राहायचं. नॉनसेन्स. एक मिनिट आहे, थांब. तू समजतोस कोण ग स्वतःला? हा, तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू मला सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार? आत्ता भेटलो आपण एकमेकांना 3-4 तासापूर्वी. काय अपेक्षा आहे तुझी? लगेच मनातलं ओळखायचं मी तुझ्या? छे 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 छे, ही अपेक्षा चुकीचीच आहे. तुम्ही सगळी मुलं ना एकाच माळ्याचे मणी आहात. जरा डोक्याला शांतता मिळावी म्हणून इकडे आले होते. इकडे जास्तच त्रास झाला.